आजचा सण डे नेहमीप्रमाणेच खूप खास होता. घरात छानशी अशी रंगीबेरंगी बिर्याणी जी आहे ती मी बनवली होती. सुगंध तर असा मस्त येत होता घरामध्ये की भूक आता ना जरा आपोआपच आपली वाढली होती असं फील होत होतं. मस्तपैकी आता तुम्ही बघू शकता छान असा रंग आलेला आहे. आता बिर्याणी बनवणं एवढं अवघड नाही आहे, पण याला व्यवस्थित मिक्स करणं हा सगळ्यात मोठा टास्क आहे. आणि मला जर कोणी म्हटलं ना अर्ध्या रात्री जरी म्हटलं कोणी की बिर्याणी बनवून पाहिजे, तर मी तेवढ्याच उल्हासाने म्हणजे बनवते. कारण की नॉनव्हेज बनवणं माझं म्हणजे फेवरेट काम आहे. त्यामुळे मला फार असा कंटाळा येत नाही. थोडंसं गोडधोड बनवण्यामध्ये मला थोडीशी रुची कमी आहे किंवा माझ्या त्यामध्ये हात पण तेवढा परफेक्ट नाही असं म्हणू शकता. पण बिर्याणी बनवणं किंवा मग त्याची नॉनव्हेजची कुठली भाजी बनवणं किंवा सुक्का बनवणं अशा गोष्टी मला जरा जास्तच जमतात. आणि त्याचमुळे जे आज आमचा बिर्याणीचा प्लॅन होता त्यामुळे अशी भरपूर सारी बिर्याणी मी घरामध्ये बनवली होती. आणि गरमागरम वाफळलेली बिर्याणी कधी एकदाचं खातो असं वाटत होतं. बिर्याणीसोबत मस्तपैकी रायता असला पाहिजे दह्याचा, आणि त्यासोबत एक नंबर लागते लिंबू कांदा वगैरे असेल तर म्हणजे काही विचारायचंच काम नाही. तर आता छान अशी बिर्याणी मी इथे बनवली होती. तुम्ही बघू शकता की ती छान असं टेक्स्चर आलं होतं आणि एकदम मोकळा मोकळा भात झाला होता. अजिबात चिकट झाला नव्हता. मी सांगते ना मी परफेक्टच आहे त्या बाबतीमध्ये. आणि मला कितीही माणसाची बिर्याणी सांगितलं म्हणजे ऐन वेळेवर मला जर सांगितलं की 25 माणसाची बिर्याणी बनवा तर मी ते देखील बनवू शकते. एवढा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आहे. पण त्यासाठी लागणारं जे काही भरपूर तेल होतं ना ते मात्र मला आज आठवणच नव्हती की हे कॅन मला फोडून मागायचं होता पिलूच्या पप्पासाठी. म्हणजे त्यामुळे मला थोडासा अर्धा एक तास उशीर झाला, कारण ते बाहेर गेले होते आणि ते आल्याच्या नंतर मला हे सगळ्या कामाला लागावं लागलं होतं. आता बिर्याणी जरी छान दिसत असली ना त्याच्या आधी मात्र ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत की हे कॅन ना फोडणं मला जमत नव्हतं. त्यामुळे मला त्यांची वाट बघावी लागली. आणि आमच्या घरात असं आहे ना की पिल्लू जोपर्यंत कोणत्या कामाला हात लावत नाही तोपर्यंत कोणतं कामच पूर्ण होत नाही. त्याचमुळे आता हे प्रत्येकाच्याच घरामध्ये असते की लेकरं आपले असले की ते कुठलेच काम आपल्याला एकट्याला करू देत नाही. त्यामध्ये थोडीशी लुडबुड अशी करतातच. आणि फायनली बिर्याणी छान खाऊन झालं होतं. आता दुपारची झोप घ्यायची होती त्यामुळे पण त्या आधी ना पिलूच्या पप्पांनी इथे मस्तपैकी आईस्क्रीम आणली होती. आता ज्याला जी आईस्क्रीम खायची त्याची जी डिमांड होती ते आणली होती. मला हे कोण खायचा होता त्यामुळे मी हा कोण मागवला. असा होता संडे. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा.